नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. देशातले रस्ते, महामार्ग, पूल यांना देशाच्या धमण्यांची उपमा दिली जाते. आणि आपल्या देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जे असं कायम म्हणतात की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिथले रस्ते चांगले, तसं नाही, तर तिथले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. आणि हे सत्य स्वीकारूनच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणि नितीन गडकरीजींनी देशातल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यामध्ये लक्ष केंद्रित करून रस्ते, महामार्ग आणि पुलांचं जाळं घट्ट विणलं. आणि हे जाळं घट्ट विणण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे पायाभूत सुविधा क्षेत्रातील स्वतंत्र विश्लेषक, नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे सल्लागार वैभव डांगे सर आज आपल्यासोबत आहे. आणि वैभव डांगे सर आणि सच्चिदानंद जोशी यांनी बिल्डिंग ब्रिजेस शेपिंग द फ्युचर हे एक अनोखं पुस्तक लिहिलंय. आणि या पुस्तकाविषयीच आज संवादाचा पूल आपण बांधणार आहोत असं म्हणायला हरकत नाही. नमस्कार सर, मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. खूप खूप धन्यवाद. सर, एक वेगळं पुस्तक आहे आणि या पुस्तकात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 1,27,000हून अधिक पुलांची माहिती आहे. तर नेमकी काय माहिती आहे? धन्यवाद. एकतर आपण मला इथे बोलवलं आणि आमच्या पुस्तकावर आपण संवाद साधतोय. आपण अनेकांनी अनेक वेळा ऐकलंय, लहानपणापासून बघितलेलं आहे, पूल आपल्या सगळ्यांच्या जीवनातला अविभाज्य भाग असतो. पण या पुलांचे अनेक अपघात आपण सातत्याने ऐकत असतो. नुकताच काही वर्षापूर्वी सावित्री नदीवर एक अपघात झाला होता आणि ज्याच्यामध्ये अनेक लोकांची जीवहानी झाली. आणि त्यावेळेस जसं आपण सांगितलं, माननीय सडक परिवहन मंत्री गडकरी साहेब तिथे गेले आणि ते स्वतः व्यक्तिगतरित्या फार व्यथित झाले आणि ते म्हणले, मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि त्यांनी तिथे घोषणा केली की आम्ही 6 महिन्यात हा पूल बांधू. आणि 165 दिवसात तो पूल बांधून तयार झाला आणि ऑपरेशनल झाला. पण हे करत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली की नवीन पूल बांधणं जेवढं गरजेचं आहे तेवढं असलेल्या पुलांचा रखरखाव आणि त्याची, ज्याला आपण मेंटेनन्स म्हणतो, ते पण करणं तितकंच गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेस त्या सगळ्या सिस्टमला उभं करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की तुम्हाला आश्चर्य वाटेल माहिती होऊन झाल्यावर की आपल्या देशामध्ये किती नक्की पूल आहेत नॅशनल हायवेवर याची संख्या आणि यादी आमच्याकडे नव्हती. आणि मग जेव्हा अधिक खोलात जाऊन याची माहिती घेऊन आणि या सगळ्या याची एक प्रक्रिया नीट करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करायला लागलो, त्यात असं लक्षात आलं की दर 4-5 वर्षानंतर एक रिच्युअल प्रमाणे आमच्या देशातले इंजिनियर्स, राष्ट्रीय महामार्गाचे लोक यादी एकत्र करतात, संख्या एकत्र करतात आणि ते मोठा, ज्याला आपण म्हणतो, पोथा एकत्र होऊन तो कुठेतरी अडगळीच्या सामानात पडलेला राहतो, पण त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे माहिती गोळा करणंचा उपयोग तेव्हाच आहे, फायदा तेव्हाच आहे जेव्हा त्या माहितीचा योग्य वापर होऊन आपण येणारे अपघात आणि येणाऱ्या गोष्टी थांबवू शकू. आणि त्यातून मग आम्ही माहिती घ्यायला लागलो की जगामध्ये काय पद्धती असते, कशा प्रकारचं हे होतं. आणि ही सगळी प्रक्रियेची माहिती करत असताना सच्चिदानंद जोशी, जे माझे को ऑथर आहेत या पुस्तकामध्ये, त्यांची चर्चेतून आले. कारण अनेक वर्षापासून ते ब्रिज मॅनेजमेंट आणि ब्रिजमध्ये भरपूर काम करत होते. आणि त्यातून मग आमच्या असं लक्षात आलं की आमच्या देशामध्ये, जगभरामध्ये ब्रिज मॅनेजमेंट, ज्याला आपण ॲसेट म्हणतो, जे आपल्या देशाचे एका अर्थाने ॲसेट्स आहेत, रस्ते असो, रेल्वे असो, बिल्डिंग्स असो, या आपल्या देशाच्या ॲसेट्स आहेत. आणि मग ब्रिज मॅनेजमेंट नीट करण्याची गरज आहे आणि जगभरामध्ये त्याला एक ब्रिज मॅनेजमेंट सिस्टम डेव्हलप केलेली असते. आणि मग आम्ही मागे लागून जवळजवळ 3 वर्ष आम्हाला त्या सगळ्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये लागले. नोकरशाहीचा एक आपला स्वतःचा वेग असतो, स्वतःची काम करण्याची पद्धती असते, पण सातत्याने त्याच्या मागे लागून प्रयत्न करून आणि आम्ही एक इंडियन ब्रिज मॅनेजमेंट सिस्टम डेव्हलप केली. आणि ती इंडियन ब्रिज मॅनेजमेंट सिस्टम ही आपल्या देशातली अशी पहिली सिस्टम आहे. आणि तुम्हाला जसं मी म्हटलं तसं माहिती होऊन तुम्हाला नक्कीच आनंद पण होईल आणि आश्चर्य पण वाटेल. जेव्हा आम्ही हा सगळा डेटाबेस ब्रिजेसचा एकत्र केला तेव्हा आपल्या देशातले छोटे मोठे सगळे मिळून केवळ राष्ट्रीय महामार्गावर 1,67,000 स्ट्रक्चर्स आपल्या देशात आहेत, ज्याला आपण छोटे पूल म्हणू, मोठे पूल म्हणू, अतिशय भव्य पूल म्हणू, असे सगळे मिळून 1,67,000 स्ट्रक्चर्स आपल्या देशामध्ये आहेत. आणि त्याचा सगळ्यांचा पहिल्यांदा एक कन्सॉलिडेटेड ऑनलाईन डेटाबेस तयार झाला. त्यामुळे ती पहिली सुरुवात होती. आणि मग अनेक टप्प्यामध्ये त्या ब्रिज मॅनेजमेंटचे अनेक पैलू, आयाम जोडत गेले. तर हे पुस्तक, हे ती जी सगळी प्रक्रिया आहे की आम्ही कसं ही इंडियन ब्रिज मॅनेजमेंट सिस्टम डेव्हलप केली, त्याच्यात कसल्या प्रकारचे अडथळे आले, त्याच्यात लिडरशिपनी कशा प्रकारचे एक कन्सिस्टंट आणि पॅशनेट अप्रोच दाखवला,
अनेक अधिकाऱ्यांनी कशी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली, अनेक टेक्निकल चॅलेंजेस कसे आले, त्याच्यावर कसं आम्ही ओव्हरकम करत गेलो, अशी रंजक कथा आहे. पण आम्ही प्रयत्न असा केला की ही लोकांना कथा स्वरूपात लोकांसमोर जावी, म्हणून आम्ही त्याला एका अर्थाने फिक्शिशियस नावं वापरून, काल्पनिक नावं वापरून आम्ही त्याला एका नॉव्हलप्रमाणे ते पुस्तक लिहिलं आहे, जेणेकरून कारण ब्रिजेस, रस्ते, बिल्डिंग्स हा तसा वृक्ष विषय आहे. सिमेंट कॉन्क्रीट हे कधी फार लोकांना आवडणारा विषय असू शकत नाही, पण त्यामुळे त्याला नॉव्हेल स्वरूपात लिहिण्याच्या मागचा उद्देशच हा होता की लोकांना त्याच्यातली रोचकता निर्माण व्हावी आणि एक कथेनिका स्वरूपात लोकांनी तो वाचण्याचा प्रयत्न करावा. बरोबर. सर, आता तुम्ही जसं म्हणालात की इतके ब्रिजेस आपल्या देशात आहे पण हे माहिती नव्हतं. आता जेव्हा हा सगळा डेटा तुमच्याकडे आला पण पुस्तक रूपात तो लोकांसमोर आणावा, ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? नक्कीच. हे पुस्तक जे आम्ही लिहिलं त्यामागची खरी भावना अशी होती, डेटाबेस तर ऑनलाईन अवेलेबल आहे, डेटाबेस एका अर्थाने त्या पुस्तकात ॲक्च्युअल डेटाबेस आम्ही छापलेला नाही आहे. पण ज्यावेळेस आम्ही 3-4 वर्ष हा प्रयत्न करत होतो, सच्चिदानंद जोशी, मी आणि गडकरी साहेबांचं त्याच्यात सतत मार्गदर्शन आम्हाला होतं. ज्यावेळेस आम्ही हा प्रयत्न करत होतो आम्हाला इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आले आणि सरकारी कामकाजामध्ये, सरकारी सिस्टममध्ये एक स्वाभाविक जैसे थे स्टेटस को ठेवण्याचा एक अप्रोच असतो आणि कुठल्याही गोष्टीमध्ये थोडा काही नवीन नाविन्यता आणायची, काही बदलायचं, तर त्याचा स्वाभाविकपणे एक विरोध होतो. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपल्या देशामध्ये एक जनरल हे एक ज्याला म्हणतात एक निगेटिव्हिटी आहे की आपल्या देशात काही नवीन होऊ शकत नाही, आपल्या देशात काही चांगलं होऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्या 3-4 वर्षाच्या अनुभवातून आम्हाला असं वाटलं की लोकांसमोर ही एक पॉझिटिव्ह बातमी, पॉझिटिव्ह एक माहिती यायला हवी की आपल्या देशात सुद्धा आपल्याच देशातले लोक अतिशय चांगलं काम करू शकतात. त्याच्या प्रकारचं वातावरण देण्याची गरज आहे. त्याच्यासाठी पॅशनेटली त्याच्याप्रती एका अर्थाने वेडं होऊन सतत मागे लागून ते करून दाखवण्याची गरज आहे. तुम्हाला आनंद होईल माहिती होऊन की हा असा ऑनलाईन डेटाबेस जगातला पहिला आहे. अमेरिकेचा सुद्धा डेटाबेस ऑनलाईन नव्हता अनेक वर्षापूर्वीपर्यंत. त्यामुळे ज्यावेळेस हा डेटाबेस एकत्र करण्याची चर्चा झाली त्यावेळेस आम्ही पहिला निर्णय केला की हा डेटाबेस आम्ही कम्प्लिटली ऑनलाईन एकत्र करू आणि रिअल टाईम एकत्र करू. त्यामुळे जे सर्वे करणारे आपले ITI आणि पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असायचे, जे तिथे जायचे, सर्वेयर्स ज्याला म्हणतात, ते टॅब सोबत घेऊन जायचे, तिथे ब्रिजचे सगळे टेक्निकल डिटेल्स टाकायचे, लॉंगिट्यूड, लॉटिट्यूड, सोशो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, त्या भागामध्ये त्या ब्रिजचं, कारण अनेक ब्रिजेस असे असतात की जे एका अर्थाने 2 क्षेत्रांना जोडतात आणि तो ब्रिज जर तुटला तर ते 2 क्षेत्रांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. तर असे अनेक आस्पेक्ट जे त्याचे आहेत त्यांना एकत्र करून आम्ही ही सगळी सिस्टम उभी केली. त्यामुळे त्यामागचा पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश खऱ्या अर्थाने हा होता की लोकांना कळावं की कशा प्रकारचे आपल्या देशाची गरज आहे आणि त्याचबरोबरीने हा एक पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स लोकांना जावा. उदाहरणार्थ नवीन इंजिनियर्स जे शिकतात आहे, नवीन जे विद्यार्थी ज्यांना अधिकारी व्हायचं आहे, नवीन जे विद्यार्थी ज्यांना पॉलिटिशियन पुढे जाऊन खासदार, आमदार होऊन सरकारमध्ये पार्टिसिपेट करून मंत्री होऊन देशासाठी काही चांगलं करायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं आहे, प्रधानमंत्री व्हायचं आहे, त्या सगळ्यांना हा कॉन्फिडन्स मिळावा की आपल्या देशात अनेक प्रकारचे बदल येऊ शकतात. गरज आहे त्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक ते करण्याची. खरं म्हणजे मला वाटतं येणारे जे ही नवीन तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी एक दिशादर्शक म्हणून हे पुस्तक नक्कीच ठरेल. एका अर्थाने त्यांना तो एक कॉन्फिडन्स देण्याचं काम या पुस्तकाने जर केलं, त्यांना हा विश्वास वाटला की या देशात बदल होऊ शकतो, तर मला वाटतं आमचं उद्देश सफल होईल आणि तेवढा लिमिटेड उद्देश आमचा आहे. नक्की. आता नितीन गडकरी साहेबांच्या जे जवळचे लोक आहेत त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे तुमचं आहे. तर तुम्ही जसं म्हणालात की त्यांचंही मार्गदर्शन मिळत होतं, तर तुमच्या कशा चर्चा व्हायच्या किंवा त्यांचा सहभाग कसा होता? नाही, निश्चित ज्या पद्धतीचा कामाचा धडाका आणि ज्या प्रकारची व्हिजन गडकरी साहेबांची आहे ती देशामध्ये सगळ्यांनी त्यांचं काम बघितलं आहे आणि एका अर्थाने युनिक आणि अद्वितीय असं काम आज त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर करून दाखवलं आहे. ज्यावेळेस ह्या विषयांवर आमची चर्चा व्हायची, ज्याला म्हणतात एखाद्या व्यक्तीची जर व्हिजन क्लिअर असली, जसं मी उदाहरण तुम्हाला सांगितलं, जेव्हा सावित्री पूलचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांनी ठरवलं की ते स्वतः व्यतीत झाले, त्यांनी अनाऊन्स केलं की आम्हाला 180 दिवसात हा पूल बांधायचा आहे आणि 165 दिवसामध्ये तो पूल तयार झाला. तर त्याच्यासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता, त्याच्यासाठी त्यांनी दाखवलेला फॉलोअप, किंवा जसं मी म्हटलं ज्यावेळेस आम्ही हा डेटाबेस करायचं ठरवलं त्यांनी सांगितलं की मला असं दाखवू नका, जगात कुठे काय काय होतं आहे त्याचं ॲनालिसिस करा आणि मला दाखवा आणि जगातलं जे सर्वोत्तम असेल त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आपण हे केलं पाहिजे. अशा प्रकारची नेतृत्वाची सतत
बेस्टसाठीची जी धावपळ आहे सगळ्यात उत्तम आपल्या देशातलं असलं पाहिजे. आपल्या देशातले ब्रिजेस उत्तम असले पाहिजे. जसं उदाहरणार्थ गोव्याला एक ब्रिज बांधकामाची तयारी चाललेली होती आणि ते म्हणले की गोव्यामध्ये इतका सुंदर केबल स्टेट ब्रिज बनतोय, त्याला आपण आपल्या देशामध्ये काहीतरी वेगळेपण का नाही करत आहे, का चांगले डिझाईन आपण बनवत नाही, का जगामध्ये एखादं आपल्या ब्रिजचं पण चर्चा होईल जगामध्ये की इतका सुंदर ब्रिज बांधला गेला, असं आपण का व्हिजन ठेवू शकत नाही. आज जगभरामध्ये आपण बघतो, आपण जर न्यूयॉर्कचं नाव घेतलं तर ब्रुकलिन ब्रिज सगळ्यांना आठवतो, सिडनीचं नाव घेतलं तर सिडनी हार्बर ब्रिज सगळ्यांना आठवतो, आपण जर लंडनचं नाव घेतलं तर लंडनचा ब्रिज सगळ्यांना आठवतो, आपण जर कॅलिफोर्नियामध्ये गेलो, सॅन फ्रान्सिस्को गेलो तर तिथे गोल्डन गेट ब्रिज सगळ्यांना आठवतो. त्यामुळे एका अर्थाने ते आधुनिक काळातले आपल्या देशातले आयकॉन्स असू शकतात, जगातले आयकॉन्स असू शकतात. त्यामुळे गोव्याला ज्यावेळेस आम्ही ब्रिज बांधायचं ठरवलं केबल स्टेट ब्रिज जुवारी ब्रिजवर, तेव्हाच त्यांनी सांगितलं तो सिंगल पिलर केबल स्टेट ब्रिज असेल आणि त्यांनी सांगितले 120 मीटरवर वरती आपण एक ऑब्झर्वेटरी बनवू, जेणेकरून येणारे सगळे टुरिस्ट तिथे येतील, तिथून पूर्ण गोव्याचं तिथे त्यांना दर्शन होईल. तिथे काही म्युझियम्स असतील, काही गोव्यातले हँडीक्राफ्ट, हँडलूम, आर्टिफॅक्ट तिथे विक्री असेल, काही सोव्हिनियर्स असतील, लोक फोटो काढतील, तिथे रेस्टॉरंट्स असतील, चहा कॉफी अशा प्रकारचे, जेणेकरून आज जगभरामधून लोक बुर्ज खलिफा बघायला जातात. मग तशा प्रकारचे आयकॉनिक स्ट्रक्चर्स आमच्या देशात आम्ही का नाही उभं करू शकत. मला वाटतं ही जी एका अर्थाने त्यांची पोटतिडकीनी वाटणं की माझ्या देशात सर्वोत्तम असलं पाहिजे, ही जी पॅशन आहे. आणि म्हणजे मला आठवतं अनेक वेळा या विषयांवर चर्चा करत असताना अचानक सकाळी 7 वाजताचं विमान पकडताना एअरपोर्टला जाताना त्यांना काहीतरी आठवायचं, त्यावेळेस ते फोन करून म्हणायचे अरे याच्यातल्या या 2 गोष्टी बघा, हे करा. रात्री 11 वाजता कुठून तरी उतरले एअरपोर्टवर तर त्यांना आठवायचं, तिथून ते फोन करायचे. विमानात विचार करताना डायरीत लिहून ठेवायचे आणि सकाळी उठून किंवा रात्री उठून आम्हाला 11 वाजता, 12 वाजता, सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता, म्हणजे वेळ काळेचं बंधन न ठेवता सतत मनामध्ये त्याचा विचार, सतत काहीतरी चांगलं करण्याची जी जिद्द आणि ती ओढ, मला वाटतं दॅट इज समथिंग विच इज ड्रायव्हिंग हिम टू परफॉर्म मच बेटर दॅन प्रोबॅबली अमॉंग हिज पियर्स. खरं म्हणजे ते एक झपाटले पण आपण जे म्हणतो अगदी, एखाद्या गोष्टीचं अगदी, ते अगदी, त्यांच्याकडनं अगदी, शिकायला मिळतं. अगदी, खरं अगदी, अगदी. आता या पुस्तकाचा फायदा कसा होणार आहे, कोणाला होणार आहे, हे सगळं आपण सरांकडून जाणून घेणारच आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. ग्रेट शॉट अन्ना. फिल्म हो या लाइफ, my motto safety first. इसलिए मैंने अपने कार में लगाया F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर. Easy to install on any car. Protect what you love. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत वैभव डांगे सर. बिल्डिंग ब्रिजेस शेपिंग द फ्युचर या त्यांच्या नवीन पुस्तकाविषयी आपण चर्चा करतोय. आणि ब्रेक आधी आपण ह्या पुस्तकाची प्रेरणा कशी मिळाली किंवा या पुस्तकाचा प्रवास कसा सुरू झाला हे सरांकडून समजून घेतलं. सर, आता मी तुम्हाला विचारेल, म्हणजे आता पुलाचं वय किंवा पुलाची क्षमता किती आहे किंवा त्याचं एकंदरीत ऑडिट करणं जे असतं ते किती गरजेचं आहे? नाही, ते अत्यंत गरजेचं आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला, अनेक आपल्या देशामध्ये अशी उदाहरणं आहेत की अपघात झाले, पूल पुरामुळे वाहून गेले किंवा पूल जुना झाल्यामुळे कोसळला, अनेक किंवा कन्स्ट्रक्शनच्या वेळेस कोसळला. दिवसेंदिवस जितके जास्त आपल्या इथे रस्ते बनतात आहे, पूल बनतात आहे, तितकेच आपल्याला त्याचे स्ट्रक्चर्सच्या मेंटेनन्सची आणि रखरखावाची पण तितकीच गरज आहे. आणि त्यामुळे त्याचबरोबरीने आज नवीन मेथडॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला ते अधिकाधिक चांगलं करण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, तुम्हाला फार आश्चर्य वाटेल. तुम्ही बघितलं असेल, आम्ही अशाच एका कॉन्फरन्समध्ये होतो, गडकरी साहेबचं भाषण झाल्यानंतर प्रश्न उत्तरं झाली आणि अनेक प्रश्नांची उत्तरं देत असताना एक सद्गृहस्थ उठले आणि सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का? साहेब म्हटले प्लीज विचारा. आणि ते म्हटले साहेब, ते भेल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते म्हटले साहेब, आम्ही पॉवर प्लांट्स आणि मोठ्या जास्त अजस्त्र असे सगळे प्लांट्स बनवतो आणि मशिनरी बनवतो. तर असे अजस्त्र अवजड सगळे प्लांट्स त्यांना घेऊन जायला, जर आमच्या मशिनरी बनवायला आम्हाला 6 महिने किंवा 1 वर्ष लागत असतील तर जवळजवळ तेवढाच वेळ आम्हाला ती मशिनरी आमच्या फॅक्टरीतून जिथे ॲक्च्युअल तिचं इन्स्टॉलेशन करायचं आहे तिथे घेऊन जायला लागते. तर साहेब म्हटले असं का होतं, काय त्याच्यामध्ये अडचण आहे? तर म्हटले साहेब, तुमची माफी मागून म्हणतो, पण हे तुमच्या मंत्रालयामुळे होतं. तर साहेबांना त्यांचं आश्चर्य वाटलं आणि ते म्हटले सॉरी, मला याच्याबाबत माहिती नाही, कृपया मला तुम्ही सगळी येऊन माहिती सांगा आणि आम्ही त्याच्यात नक्कीच काय आमच्या कमतरता आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. मग आम्ही जेव्हा माहिती घ्यायला लागलो तर हे जे असे मोठे अजस्त्र वाहनं जातात, तुम्ही रस्त्याने कुठे फिरताना तुम्हाला बघायला मिळालं असेल, त्याला ओव्हर डायमेन्शन कार्गो म्हणतात.
त्याचे खूप म्हणजे तुम्ही रस्त्याने बघितलं असेल 100 200 चाकी ट्रॅक्टरवर मोठ्या वस्तू घेऊन जात असतात आणि मग ते जाताना खूप स्लो ते जात असतात. ते रस्ते वळवायसाठी त्यांच्यासोबतचे साथीदार लोक वायर बाजूला करतात. असे त्याला ओव्हर डायमेन्शन आणि ओव्हरवेट कार्गो म्हणतात. आता ह्या कार्गो मुवमेंटसाठी पुलाला बांधताना त्याच्या एक डायमेन्शन्सचा डिझाईन्सचा विचार करताना त्याच्यावर किती वजन जाईल, कशा प्रकारची वाहतूक जाईल याचा एक विचार केलेला असतो. त्यामुळे असं ओव्हरवेट आणि ओव्हर डायमेन्शन कार्गो जाण्यासाठी आमच्या देशात एक नियम होता की त्या पुलावरून नेण्याच्या आधी त्या पुलाची हेल्थ टेस्ट केली पाहिजे की बुवा त्याची त्या क्षमता आहे की नाही त्या पुलाची घेऊन जाण्याची. आणि जर क्षमता असेल तर मग ते वस्तू ट्रक घेऊन जायचा आणि ट्रक गेल्यानंतर पुन्हा त्याला काही इजा झाली आहे का हे चेक करणं. आता ही एक प्रक्रिया खूप छोटी वाटते, पण ह्या प्रक्रियेची जबाबदारी जो व्यक्ती सामान घेऊन जात होता त्याच्या डोक्यावर होती. आणि त्यामुळे त्यांना 6-6 महिने 8-8 महिने परमिशन्स घेऊन, आता जर उदाहरणार्थ मुंबईहून कलकत्त्यापर्यंत त्यांना सामान घेऊन जायचं असेल तर हजारो पूल रस्त्यात लागणार. त्या सगळ्यांचं त्यांनी टेस्ट करायचा, रिपोर्ट द्यायचा, सबमिट करायचा. मग आम्ही साहेबांनी सांगितलं हे नाही चालणार. आपण आपल्या मॅनेजमेंट सिस्टममध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन असली पाहिजे, कारण आपली जबाबदारी आहे. जर लोक टोल देतात आहे तर ती सर्व्हिस त्यांना देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि मग त्या इंडियन ब्रिज मॅनेजमेंट सिस्टममध्ये आम्ही ते सगळे इन्कॉर्पोरेट केलं आणि त्या सगळ्या परमिशन ऑनलाईन केल्या. आणि सरकारची जबाबदारी आहे की जर तो ब्रिजचं टेस्ट करणं, ब्रिजला हे करणं. आता त्याच्यात नवीन टेक्नॉलॉजी झाल्या आहेत, त्याला वापरण्याची गरज आहे. उदाहरणार्थ आजकाल स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंगसाठी सेन्सर्स आले आहेत. ते सेन्सर्स ब्रिजवर लावले तर 24 तास आज मोबाईल ॲपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये तुमच्या सतत माहिती येते की या ब्रिजवर काही प्रेशर आलेला आहे का, ब्रिजला कुठे क्रॅक्स जातात आहे का, ब्रिज कुठे हादरतो आहे का. अशा अनेक प्रकारच्या आज नवीन टेक्नॉलॉजी इतक्या अवेलेबल आहे की ज्याचा वापर करून आपण त्याला अधिक चांगल्या पद्धतीने मॉनिटर करू शकतो. त्यामुळे मला वाटतं या अशा सगळ्यांनीच आपल्या देशातले, कारण हे आपले ॲसेट्स आहेत, हजारो करोडो रुपये खर्च करून आपण ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशामध्ये उभं करत असतो. जसं मी म्हटलं गोव्याचा ब्रिज, त्या गोव्याचा ब्रिज बांधायला जवळजवळ 6-7 हजार करोड लागतात आहे. आता तो ब्रिज चांगला राहणं, वर्षोनवर्ष राहणं, या देशातल्या लोकांना त्याचा उपयोग होणं, कनेक्टिव्हिटी वाढणं, आमच्या देशातलं त्यामुळे वेळेची बचत होणं, इंधनाची बचत होणं, हे सगळं कशामुळे शक्य होईल जर आमचं इन्फ्रास्ट्रक्चर वेल मेंटेन्ड आणि त्याचं अपकीपिंग नीट असेल तर. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची अत्यंत गरज आहे. जेवढं नवीन बांधण्याची गरज आहे तेवढंच त्याला अधिक त्याचा रखरखाव ठीक करणं हेही तितकंच गरजेचं आहे. खरं, अगदी खरं. कायम आपण एक वाक्य असं ऐकतो की देशातल्या दळणवळणाच्या ज्या सुविधा असतात, म्हणजे रस्ते, महामार्ग, पूल, याचा देशाच्या विकासात खूप महत्त्वाचा वाटा आहे. पण तो नेमका कसा आहे हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. आपला जळगाव जिल्हा केळींसाठी प्रसिद्ध आहे. तिथे केळी उगवतात लोक. आता केळी हे पेरिशेबल गुड ज्याला म्हणतात व्यापाराच्या भाषेमध्ये, कारण ते जर आपल्या टेबलवर उशिरा पोहोचलं तर त्याला काळे डाग पडलेले असतात आणि आपल्यापैकी कोणालाच काळे डाग पडलेले केळी खायला आवडणार नाही. आता जर 3 दिवस उशीर लागला शेतातून ते केळ आपल्या टेबलवर पोहोचायला तर त्याला काळे डाग पडायला लागतात. त्यामुळे जर 10 रुपयाचं डझन जर केळी अवेलेबल असतील मार्केटमध्ये किंवा 50 रुपये डझन अवेलेबल असतील, ते 3 दिवस उशीर झाले आणि त्याला जर काळे डाग पडले तर त्याची किंमत 70% कमी होते. म्हणजे जे केळी मार्केटमध्ये शेतकरी कदाचित 50 रुपये डझनाने विकू शकतो त्याची किंमत कमी होऊन 15-20 रुपये डझन राहते. आता याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान आहे. आणि हे एक छोटं उदाहरण मी तुम्हाला दाखवलं. याला व्यापाराच्या भाषेत म्हणतात लॉजिस्टिक्स कॉस्ट. लॉजिस्टिक्सची कॉस्ट की तुमचं सामान, सर्व्हिस, कृषी उत्पन्न किंवा प्रॉडक्ट, आमच्या छोट्या लघु उद्योगांनी किंवा मीडियम उद्योगांनी बनवलेले प्रॉडक्ट, हे जोपर्यंत आपण ग्राहकापर्यंत पोहोचवू शकणार नाही तोपर्यंत त्या प्रॉडक्ट सर्व्हिसेसला किंमत नाही. आणि केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरामध्ये, आता ग्लोबली जगभरामध्ये आपली लॉजिस्टिक्स कॉस्ट जी आहे ती जवळपास ॲव्हरेज आहे त्याचा 10 ते 12%चा. हा ग्लोबल ॲव्हरेज आहे. आपल्या देशामध्ये 2014-15 पर्यंत लॉजिस्टिक कॉस्ट ही जवळजवळ 18% होती. याचा अर्थ काय होतो की जर अमेरिकेत किंवा चायनामध्ये किंवा तायवानमध्ये एखादा व्यक्ती, एखादी कंपनी जर वस्तू बनवते, प्रोडक्ट बनवते, त्याची किंमत जर त्यांना 10 रुपये पडते तर आपल्या इथे त्याला ती किंमत 18 रुपये पडते. आता आपले व्यापार, आपले उद्योग, आपले मॅन्युफॅक्चरर, आपले शेतकरी मार्केटमध्ये जाण्याच्या आधीच 8 रुपयांनी मागे पडतो आपण. आता ह्याचा किती मोठा इम्पॅक्ट आपल्या उद्योगांवर येतो. आणि उद्योग जर नाही लागले तर रोजगार कसे मिळणार. याच शेतकऱ्याला जर भाव नाही मिळाला तर पुन्हा शेती त्याची व्हायबल कशी होणार. तर त्यामुळे हे एक सायकल आहे, याला एक मल्टिप्लायर इफेक्ट आहे. जसं तुम्ही सुरुवातीला आपल्या ओपनिंग स्टेटमेंटमध्ये म्हटलं,
रस्ते, रेल्वे हे खऱ्या अर्थाने आपल्या शरीरात जशा रक्ताच्या वाहिन्या असतात तसे वाहिन्या आहेत आमच्या देशाच्या. आणि जोपर्यंत ते अतिशय ज्याला म्हणता येत एफिशियंट नसणार नाही तोपर्यंत आम्हाला ते करणं अतिशय कठीण होईल. मी एक दुसरं उदाहरण सांगतो. दिल्लीहून मुंबई किंवा मुंबईहून दिल्लीला जायला आज एखाद्या ट्रकला जवळजवळ 36 ते 48 तास लागतात. आज एक दिल्ली मुंबई नवीन एक्सप्रेसवे बनत आहे, ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बनत आहे. तो बनल्यानंतर हाच ट्रक 12 तासात तिथे पोहोचेल. आता ट्रक 12 तासात पोहोचल्यामुळे त्याची इंधनाची बचत होणार, त्याची वेळेची बचत होणार. सेम ट्रक आठवड्याभरामध्ये 4च्या ऐवजी 6 ट्रिप करणार. त्यामुळे आमची त्या ट्रकची कॉस्ट कमी झाली. तो ड्रायव्हर 12 तासात पोहोचल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये किती बदलाव येणार. आज आपण बघतो आपल्या देशातले जेवढे ड्रायव्हर्स असतात त्यांना अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत राहायला लागतं, कारण 24-24 तास 36-36 तास सतत ते ड्राईव्ह करत असतात. त्यांना अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रासल्या जातं. त्यामुळे आता तो जर 12 तासात पूर्ण करून येऊ शकला तर संध्याकाळी घरी येऊन तो घरी थांबू शकतो, आपल्या परिवारासाठी वेळ देऊ शकतो. प्रत्येकाचं जीवन आनंदी करणं हा अल्टिमेटली आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप फरक पडतो. आता दिल्ली मुंबई जर 2 तास एक्स्ट्रा ट्रक चालायला लागला तर त्याची जी कॉस्ट आहे फ्युएलची ती शेकडो करोडमध्ये होते रोजची. आणि ती जर आपल्या देशाची वाचली तर आपली इकॉनॉमी वाढेल, आपल्या देशाचा GDP वाढेल, आपल्या देशाची एफिशियन्सी वाढेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल. आणि त्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या देशामध्ये नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणं, नवीन प्रकारचे लोकांना संभावना ज्याला म्हणतात त्या बनणं यावर निश्चित रूप से होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते असतील, रेल्वे असतील, पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील, ह्या देशाच्या विकासासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत. जसं विमानाला टेक ऑफ करण्यासाठी रनवेची गरज आहे तसं देशाच्या इकॉनॉमीला टेक ऑफ करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. तुम्ही खूप सोप्या शब्दात हे समजावून सांगितलं, कारण खरंच खूप मोठा अर्थ या वाक्यामागे आहे. सर, आणि आता हे जे पुस्तक आहे त्याचा कुठल्या कुठल्या क्षेत्रात आणि कसा फायदा होणार आहे? जसं मी म्हटलं, आम्ही एक प्रयत्न केला. अर्थात आम्ही एकदा केल्यानंतर आता सातत्याने देशामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट हे जसं मी म्हटलं नॅशनल हायवेचे 1,67,000चा डेटा आम्ही तयार केला. आज प्रत्येक राज्यांना हे करण्याची गरज आहे. आणि केंद्र सरकारनी आणि गडकरी साहेबांनी हे अनाऊन्स केलं की ज्या राज्यांना हा प्लॅटफॉर्म वापरायचा असेल त्याला केंद्र सरकार हा प्लॅटफॉर्म फ्रीमध्ये देईल. राज्यांनी स्वतःचा सर्व्हे करावा, डेटाबेस एकत्रित करावा आणि त्याचा उपयोग करावा. आता हा डेटाबेस फक्त एकत्रित नाही होणार, तर डेटाबेसमुळे जसं देशभरातले 165 असे ब्रिजेस आयडेंटिफाय झाले की जे ताबडतोब बंद करून त्याला तोडून नवीन बांधण्याची गरज आहे, कारण कुठल्याही क्षणी त्यांचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. आता हे केल्यामुळे आपल्या देशातली बहुधा एक मोठी हानी वाचली, अपघात झाले असते ते वाचले. आता हे आपल्या देशातल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सला करण्याची गरज आहे, आपल्या देशातल्या राज्यांना करण्याची गरज आहे, रेल्वेमध्ये हे करण्याची गरज आहे. केवळ तेवढंच नाही, आज आपण बघतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जिथे 50 वर्ष 60 वर्षे जुने बिल्डिंग्स आहेत त्यांना हे करण्याची गरज आहे. त्यामुळे आपले असलेले ॲसेट्स त्याचं बेटर मॅनेजमेंट आणि बेटर मेंटेनन्स ही आपल्या घरांमध्ये सुद्धा आपण बेटर मॅनेजमेंट आणि बेटर मेंटेनन्स करतो. घराला दर 3-4 वर्षानंतर आपण क्रॅक्स झाल्या तर मेंटेन करतो, रिपेअर करतो. हे तर आपल्या देशाचे मोठे मोठे ॲसेट्स आहे. त्यामुळे ते करण्याची गरज आहे. आणि याची ज्याला म्हणतात ना स्काय इज द लिमिट प्रत्येकाने. आणि बिलकुल आमचं असं म्हणणं नाही की आम्ही हे जे बनवलं हे सगळ्यात योग्य आहे आणि ब्रह्मवाक्य आहे, पण यातून प्रेरणा घेऊन वेगवेगळे सोल्युशन्स आपल्या देशात इतके हुशार आणि अनुभवी आणि इनोव्हेटिव्ह इंजिनियर्स आणि लोक अवेलेबल आहेत की मला नक्की विश्वास आहे की कदाचित याच्यापेक्षा 100 पट चांगले चांगले सोल्युशन घेऊन लोक येतील आणि त्याचा आपल्या देशाला फायदा होईल. खरंय. मला वाटतं या पुस्तकात इतकी चांगली माहिती की ती प्रत्येक लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. सर, मी एक प्रश्न विचारेल की आत्ता हे पुस्तक इंग्लिशमध्ये आणि मुळात तुम्ही मराठी आहात त्यामुळे मराठी भाषेशी तुमची नाळ जोडली आहे, तर मराठी, हिंदी आणि इतर स्थानिक भाषांमध्ये अनुवादित होईल का हे पुस्तक? आम्ही हिंदी आणि मराठीवर काम करतोय. अजून काम पूर्ण झालेलं नाही, पण लवकरच आम्ही हिंदी आणि मराठी करण्याचा प्रयत्न करतोय आणि बहुधा मराठी आणि हिंदी लवकरच पूर्ण होईल. नक्कीच, म्हणजे ते प्रत्येक सामान्य घटकापर्यंत जाईल. आणि सर, बिल्ड इंडिया नावाची तुमची एक सिरीज पण आहे. आता तुम्ही लेखक म्हणूनही समोर आलात, तर अजून काय काय आम्हाला बघायला मिळणार आहे? जसं मी सुरुवातीला म्हटलं की पुस्तक लिहिताना पण आमची इच्छा होती की लोकांसमोर काही नवीन पॉझिटिव्ह गोष्टी याव्या. कारण आपल्या देशामध्ये एक सिनिसिझम आहे, एक इंग्लिश वर्ड आहे सिनिसिझम. आपल्या देशामध्ये एक सिनिसिझम आहे की आपल्या देशात काही होऊ शकत नाही, आपला देश काही चांगला नाही, आपल्या देशात सगळं गडबड आहे. मला वाटतं त्या मानसिकतेतून
पॉझिटिव्हिटीकडे जाण्याची गरज आहे. माझं घर स्वच्छ ठेवायचं असेल तर मलाच स्वच्छ करायला लागेल, माझं घर नीट ठेवायचं असेल तर मलाच नीट ठेवायला लागेल, माझ्या घरात काही नवीन गोष्टी करायच्या असेल तर मलाच करायला लागेल. बाजूचा व्यक्ती येऊन माझं घर कधी चांगलं करणार नाही किंवा बाजूचा व्यक्ती येऊन कधी माझा विकास करणार नाही. आणि त्यामुळे आमच्या देशासाठी चांगलं करण्याची जबाबदारी ही आमची आहे, हा मेसेज देणं गरजेचं आहे. तुम्ही बिलकुल योग्य म्हणलात. डिस्कवरी टीव्हीवर आम्ही आत्ताच एक सिरीज डिसेंबरपासून सुरू केली आहे. त्या सिरीजचं नाव आहे बिल्ड इंडिया. ही सिरीज दर आठवड्याला, दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता एक एपिसोड असतो आणि दर रविवारी 11 वाजता त्याचा रिपीट एपिसोड असतो. डिस्कवरी चॅनल आपण सगळेजण खूप पाहतो आणि त्याच्यावर वेगवेगळे खूप इन्फॉर्मेटिव्ह वेगवेगळ्या सिरीज त्याच्यावर चाललेल्या असतात. डिस्कवरीच्या आपल्या देशामध्ये प्रचंड व्ह्युअर्स आहेत, अनेक फॉलोअर्स आहेत. आणि ज्यावेळेस डिस्कवरीसोबत आम्ही चर्चा करत होतो, आम्ही त्यांना म्हटलं आपल्या भारतामध्ये तुमचा एवढा फॉलोअर बेस आहे, पण तुम्ही भारताबाबत कमी दाखवता, बाहेरच्या गोष्टी जास्त दाखवतात. ते म्हटले आम्हाला अडचण नाही भारताबाबत दाखवायला, आम्हाला आवडेल भारताबाबत दाखवायला, पण कोणी आम्हाला येऊन भारताबाबत दाखवण्याची सजेशन दिलं नाही किंवा करून दिलं नाही. तुम्ही जर पुढाकार घेत असाल तर आम्ही दाखवायला तयार. आणि त्यातून मग ती बिल्ड इंडियाची कल्पना आली. बिल्ड इंडियामध्ये आम्ही देशभरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर लँडस्केप कसं बदलत आहे आणि त्याचे दाखवत असताना केवळ रस्ते बनतात आहे किंवा पूल बनतात आहे किंवा रेल्वे बनतात आहे किंवा एअरपोर्ट बनतात आहे हा दाखवणं केवळ उद्देश नाही, तर आम्ही जे दर एपिसोडमध्ये 2-3 प्रोजेक्ट्स आम्ही रेल्वेवरचे, कधी पोर्ट्सवरचे, कधी वॉटरवेजवरचे, कधी एअरपोर्ट्सवरचे, कधी रुरल इन्फ्रावरचे, कधी टनल्स, कधी ब्रिजेस, कधी रस्ते असे दाखवतो. पण हे दाखवत असताना आम्ही 3-4 पॅरामीटर्स त्याच्या खूप प्रकर्षाने बघतो की आयदर ते प्रोजेक्ट्स असे असावे की ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मार्वल शोकेस होतं, जेणेकरून आपल्या देशामध्ये किती मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंगमध्ये इनोव्हेशन होत आहे, आपल्या देशातले इंजिनियर्स किती अद्वितीय काम करतात हे लोकांसमोर यावं. बरोबरीने त्या प्रोजेक्ट्सला आम्ही त्याचा सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय आहे हे पण चेक करतो आणि त्या आधारावर प्रोजेक्ट घ्यायचा की नाही ते ठरवतो. जसं मी तुम्हाला 1-2 प्रोजेक्टचं उदाहरण सांगेन. आम्ही एक झोजिला टनलवर पहिल्या एपिसोडमध्ये दाखवलं. आता तो झोजिला टनल असा आहे की तो झोजिला पास आहे. कारगिल युद्ध आपल्या सगळ्यांना माहीत आहे. झोजिला पास हा जवळजवळ 10 किलोमीटरचा पास आहे आणि तिथे जवळजवळ 6 महिने तो पास बंद असतो आणि तिथे 55 ते 60 फूट बर्फ जमा होतो 6 महिने. आणि त्यामुळे वरती कारगिल आणि लडाखमधले आपले जे सैनिक असतात त्यांना 6 महिने तिथे जगता यावं यासाठी 6 महिने त्यांच्यासाठी सामान नेऊन स्टोअर करायला लागतं. आता हा टनल बनल्यामुळे त्यांना 365 दिवस ॲक्सेसिबिलिटी राहील. आता तुम्ही सामान स्टोअर करायला लावता हे खूप छोटं साधं वाक्य आहे, पण इमॅजिन करा 6 महिने बर्फात ज्या व्यक्तीला राहायचं आहे, तिथे कुठलंही कम्युनिकेशन नाही, तिथे कुठलीही गाडी पोहोचू शकत नाही 6 महिने, त्याला 6 महिने लागणारी प्रत्येक गोष्ट तिथे स्टोअर करायची आहे. त्याचे कपडे, त्याची औषधं, त्याची खाण्यापिण्याच्या वस्तू, त्याला लागणाऱ्या छोट्यात छोटी गोष्टीपासून मोठ्यात मोठी गोष्टीपर्यंत, डिझेल, बॅटरी, टॉर्चची बॅटरी, अशा प्रत्येक गोष्ट त्यांना स्टोअर करायला लागते. त्याची किती मोठी कॉस्ट आणि किती मोठी अपॉर्च्युनिटी प्राईज आपल्याला पे करायला लागते. आणि जर तिथे काही मेडिकल इमर्जन्सी झाली तर त्या लोकांना आणणं कठीण होतं. हेलिकॉप्टर बरेच वेळा 4-4, 5-5 दिवस त्या आउटपोस्टवर पोहोचू शकत नाही, कारण तिथे बर्फाचे सगळे वादळं येतात आणि ॲव्हलॉन्चेस येतात. त्यामुळे अशा प्रकारचे काही प्रोजेक्ट ज्याच्यामुळे देशामध्ये बदलाव होणार आहे. किंवा उदाहरणार्थ ब्रह्मपुत्रा नदीवरचा एक ब्रिज आहे. तो ब्रिज जवळजवळ 9.5 किलोमीटरचा ब्रिज आहे. त्याचा ढोला सादिया नावाच्या ठिकाणी तो ब्रिज आहे. त्याला नाव आता भारतरत्न भूपेन हजारिका ब्रिज असं नाव दिलं गेलं आहे. आता तो ब्रिज आहे 9.5 किलोमीटरचा, पण त्याच्यामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशची लोकांची 165 किलोमीटरचं अंतर कमी झालेलं आहे. आणि ज्यासाठी त्यांना पहिले 6 तास लागायचे ते आता 15 मिनिटात त्यांचं काम होतं. आणि इतका फरक झाला 165 किलोमीटर आणि 6 तास, कारण पहाडांमध्ये 165 किलोमीटर जायला फार वेळ लागतो. आणि पावसाळ्यामध्ये अदरवाईज त्यांच्याजवळ ऑप्शन होता की 165 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं किंवा नदीमध्ये बोटीने जायचं. आणि पावसाळ्यामध्ये ब्रह्मपुत्रेला वाहता सागर म्हणतात. इतकं भव्य दिव्य ब्रह्मपुत्र आहे. 10-15 किलोमीटर तर तिचं पात्र आहे, विड्थ. तर असे अनेक छोटे छोटे मोठे मोठे प्रोजेक्ट जे या देशामध्ये अतिशय प्रचंड मोबिलायझेशनची क्रांती आणणार आहे, असे काही प्रोजेक्ट्स आम्ही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो सिरीज बघितल्यानंतर लोकांना अभिमान खरंच वाटावा, गौरव करावा, असे अनेक कामं आपल्या देशात होतात आणि ते लोकांसमोर यावे अशी आमची मनापासून इच्छा होती. अधिक जास्त सांगत नाही, लोकांनी सिरीज बघावी. ती सिरीज डिस्कवरीवर दर गुरुवारी 7 वाजता येते, दर रविवारी रिपीट एपिसोड 11 वाजता होतो.
आमच्या यूट्यूब चॅनलवर पण ती सिरीज अवेलेबल आहे, बिल्ड इंडिया विथ वैभव डांगे या चॅनलवर, किंवा डिस्कवरी प्लसच्या OTT प्लॅटफॉर्मवर पण ती सिरीज अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या आवडीने नक्की बघा, तुम्ही पण बघा आणि आवडलं तर लोकांना पण सांगा. नक्की. खरंच खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हा इतका मोठा विषय, पण तुम्ही अगदी कमी वेळात इतक्या छान पद्धतीने इंटरेस्ट घेऊन आणि वेगवेगळे उदाहरण देऊन आम्हाला सांगितला. त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं स्थापत्य कलेचा आवड असलेले किंवा जे काही अभ्यासक आहेत, इंजिनियर आहेत, त्या सगळ्यांनीच या पुस्तकाचा संग्रह ठेवावा. असं हे संग्रही करणारं पुस्तक आहे. नुसतं त्यांनीच नाही तर मला वाटतं सामान्य लोकांनी सुद्धा ठेवावं, कारण आपल्या देशातल्या पुलांची माहिती, ब्रिजेसची माहिती त्यातनं कळणार आहे. आणि खरंच खूप खूप धन्यवाद. खूप खूप तुम्ही इथे धन्यवाद. आलात, बोललात, खरंच खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. आपण मला बोलवलं, त्यामुळे तुमचे टॉप न्यूजचे आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि अशाच इंटरेस्टिंग विषयावर आपण सातत्याने बोलणार आहोत. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.